लॉन्ग स्टॉप रीजन में गेंद दंदनाती भी निकल गई 4 रन के लिए। का चौका और चौके के साथ खुला है खाता। फिर से एक बार, जी हां, इसमें दबा ऑफ स्टंप के बाहर वाली ओवर पिच गेंद बहुत ही खूबसूरती के साथ उसे हाफ वॉली बनाकर उड़ाया है। वाइडिश लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर 6 रन। की पहली गेंद पर आया चौका, दूसरी गेंद पर आया है छक्का। मात्र 2 ही गेंदों पर 10 रन जुटा लिए हैं। अब यहां पे सर्वेश कवड़े को कुछ अलग सोचना पड़ेगा, क्योंकि एक तो तकदीर का चौका आया, मगर इस मर्तबा उन्होंने जिस तरह से ओवर पिच गेंद की बल्लेबाज ने खींच कर खेला था। नई गेंद को इस तरह से हवा में उछाल कर खेलना इतना आसान नहीं होता। इससे बल्लेबाज की ताकत का अंदाजा हो सकता है। हो, इसमें दबा बैकफुट पर जाकर कवर के ऊपर से लॉफ करने की कोशिश की, मगर गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया। बैकवर्ड पॉइंट की दिशा में एक आसान सा कैच और इसी के साथ पहला बल्लेबाज मैदान से बाहर। ये तीसरी गेंद बल्लेबाज को डबल माइंड में लेके गई थी। द्विधा मनस्थिति में उन्होंने आधा अधूरा मन से वो शॉट खेला और बहुत देर तक गेंद हवा में थी। बैकवर्ड पॉइंट के फील्डर ने बहुत ही बढ़िया कैच लपकने में कामयाब हुए और उनका सेलिब्रेशन, वो जानते थे कि ये कितना कैच अहम था, इम्पोर्टेंट था, क्योंकि पहली 2 गेंदों में ही 10 रन जुटा लिए थे विशाल ने। विशाल आउट होने के बाद अब नचिकेत राउत स्ट्राइकिंग एंड पर हम देख सकते हैं बहुत ही बढ़िया यहां पे कमबैक सर्वेश के जरिए से। पहली 2 गेंदों पर 10 रन आने के बाद लगातार यहां पे 2 गेंदें बिंदी आ चुकी है। वेरी वेल डन। इस तरह की वापसी की सख्त जरूरत थी। ओहो, इसमें तो जड़ में डालने का प्रयास किया, मगर मिड ऑन की दिशा के फील्डर बहुत बड़ी गलती कर गए। गेंद लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर फिर से एक बार निकल गई है 4 रन के लिए। पहले ओवर की समाप्ति हो चुकी है। फ्लड लाइट्स में खेलना इतना आसान नहीं होता। जी हां, 15 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं।
1 विकेट के नुकसान पर, क्योंकि जब ये इस प्रतियोगिता की शुरुआत हुई, पहला मैच जब हुआ था तब सूरज की रोशनी थी और चिलचिलाती हुई धूप थी, और उस चिलचिलाती हुई धूप में खेलना और इस तरह की फ्लड लाइट में खेलना बहुत अलग होता है। क्योंकि पहले मैच में आप सभी ने देखा था कि तकरीबन 63 रनों का लक्ष्य था और दूसरे मैच में 74 रनों का लक्ष्य था, मगर जैसे ही फ्लड लाइट ऑन हुए वहाँ से ये रनों की संख्या का ग्राफ नीचे की तरफ आता हुआ हमने देखा, क्योंकि तीसरे ओवर में फिर 39 का लक्ष्य, चौथे मैच में 51 रनों का लक्ष्य, पाँचवें मैच में मात्र 50 रनों का लक्ष्य, यानी इस तरह से 50 के आसपास ही आंकड़ा हमें नज़र आया। और इसी वजह से पहले ओवर में 15 रन यहाँ पे देखकर आप समझ सकते हैं कि कितनी ज़बरदस्त शुरुआत हो चुकी है बल्लेबाजी करने वाली टीम की, अर्थात जय हनुमान मल्यान की। इस बीच दूसरे ओवर के लिए नए गेंदबाज आए हैं मिलिंद म्हात्रे, राइट आर्म ओवर द विकेट। कीम से बिलोंग करने वाले मिलिंद के पास एक्सपीरियंस की कोई कमी नहीं है, मगर ओवर पिच गेंद की और बहुत ही खूबसूरती के साथ ऑन ड्राइव में तब्दील किया है। डीप मिड विकेट में फील्डर थे, उनको चौकाती हुई गेंद सीमा रेखा के बाहर फरार, मिलेंगे रन यहां पे 4। तीस गज के दायरे की बड़े स्ट्रोक को रोकना बहुत मुश्किल साबित होता है। ओहो, इस मतलब अचानक अनइवन बाउंस देखने को मिला, फिर भी उस गेंद को खेलने की कोशिश की, बहुत देर तक गेंद हवा में और डीप स्क्वायर लेग में एक आसान सा कैच, और इसी के साथ और एक बल्लेबाज बैक टू द पैवेलियन। लास्ट मैच में भी आपने देखा होगा कि आद्य सप्लायर्स मात्राली को 5 ओवर में मात्र 44 रनों की जरूरत थी, फिर भी मैच पूरी तरीके से फंस गया और आखिरकार आद्य सप्लायर्स मात्राली ने वो मैच गंवा दिया। और इसी वजह से यहाँ पे हम देख सकते हैं रनों की बरसात, रनों की बारिश हो रही है। 19 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं दूसरा ओवर प्रगति पर, मगर इसी बीच गेंदबाजी करने वाली टीम ने थोड़ी सी राहत की सांस ली होगी। दूसरा बल्लेबाज मैदान से बाहर जा चुका है। इस बीच ओवर पिच गेंद ऑन द राइज उसे खेला था वाडिश लॉन्गॉन की दिशा में, बहुत ही बढ़िया फील्डिंग, और इसी वजह से मात्र मिलेगा इस मरतबा 1 ही रन। इस 1 रन के साथ 20 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं 2 विकेटों के नुकसान पर। दूसरा ओवर प्रगति पर 5 ओवर का ये मुकाबला है। मिलिंद म्हात्रे ने बहुत ही अच्छा कमबैक किया है। पहली गेंद पर आया था चौका, उसके बाद 1 विकेट। ओहो, वैरायटी वाली गेंदबाजी, वर्सटाइल गेंदबाजी, ओहो, फ्लेक्सिबिलिटी देखने को मिली, लवचिकता जिसे कहा जाता है। ऐसा लग रहा था कि तकरीबन अगर ये गेंद स्टंप पर टकराई होती तो शायद यहाँ पे रनआउट का खतरा साफ दिखाई दे रहा था, मंडरा रहा था। बाल बाल बच गए जैसे वैसे। यहाँ पे बल्लेबाजों ने पहला रन मुकम्मल कर लिया और उसके बाद ओवर थ्रो के रूप में भी और 1 रन, यानी कुल मिला के 2 रन मुकम्मल कर लिए हैं। जी हाँ, ऑफ स्टंप के बाहर बहुत ज़्यादा सफल हो गए थे और हालांकि मिडिल ऑफ द बैट तो किया था, मगर गैप ढूंढने में कामयाबी नहीं थी, और इसी वजह से डीप स्क्वायर लेग में बहुत ही बढ़िया फील्डिंग देखने को मिली। 1 ही रन इस मरतबा मिलता हुआ। इस 1 रन के साथ 23 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। मिलिंद म्हात्रे का ये ओवर पहले ओवर के मुकाबले में बहुत ही अच्छा घटता हुआ। पहले ओवर में आए थे 15 रन,
जी हाँ, मिलिंद मात्रे की तेज तर्रार गेंद, इस मरतबा कट किया है, उस गेंद को स्लाइस किया है, दो खिलाड़ियों के बीच में फिर से एक बार दरार, वहां से गेंद को किया है फरार। मिलेंगे रन यहां पे 4। और जय हनुमान मल्याण ने भी अपना पहला मैच गंवाया था, मगर अब यहाँ पे उनके टीम के ओनर बहुत ही खुश होंगे क्योंकि पहली 2 ओवर में बहुत ही बढ़िया स्कोर नजर आता हुआ। पहले ओवर में आए थे 15 रन, दूसरे ओवर में आए हैं 12 रन, यानी कुल मिला के 2 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या हो चुकी है 27 रन। ऊपरी क्रम के 2 बल्लेबाज जरूर आउट हुए हैं, मगर गेंदबाजी करने वाली टीम अजिंक्य बिल्डर को अब तक यहां पे बल्लेबाजों के ऊपर अंकुश लगाने में कामयाबी हासिल नहीं हुई है। रनों का स्रोत यहां पे कम करना होगा, रन यहां पे फ्लो होते हुए दिखाई दे रहे हैं। इसी बीच ओमकार राणे को यहां पे दावत दी है, आमंत्रित किया है गेंदबाजी के मार्ग पर। अपना निजी पहला ओवर लेके आया है ओमकार। आहा, जोरदार अपील। जी हाँ, ये बिंदी गेंद, इस अपील में आत्मविश्वास की कमी और उत्साह ज्यादा नजर आया था। लास्ट मैच में भी ओमकार ने काफी प्रभावित किया था अपनी गेंदबाजी से, मगर फिर भी वो मैच तो हार गए थे, मगर उसी आत्मविश्वास को, उसी कॉन्फिडेंस को लेके ओमकार राणे फिर से एक बार गेंदबाजी के मार्ग पर दिखाई देते हुए। ओमकार ने लास्ट मैच में बहुत ही बढ़िया गेंदबाजी की थी। जूनियर ओमकार मैं इन्हें कहता हूं क्योंकि आवाज में और एक ओमकार राणे है। इस बीच ओमकार राणे फिर से एक बार ओहो एंगल बनाकर गेंदबाजी करने की कोशिश की, मगर बल्लेबाज ने उसका लिया है फायदा, गेंद को कट कर दिया है फिर से एक बार और गली के बगल से निकाल दिया है गेंद। स्वीपर कवर सीमा रेखा के बाहर फरार। मिलेंगे रन यहां पे 4। आउटफील्ड बहुत ही फास्ट है, जैसे ही गेंद बल्ले से निकलती है ओमकार और राणे की ताकत का इस्तेमाल किया, उनके पेस का इस्तेमाल किया था बल्लेबाज ने। वहां के फील्डर उस गेंद को पीछा कर रहे थे, मगर फिर भी रोकने में नाकाम, और इस मर्तबा गेंद उनके स्लॉट में और पहुंचा दिया उसे पार्किंग प्लॉट में। शानदार सिक्सर। तो ओवर में भी 2 बड़े स्ट्रोक बैक टू बैक आए हैं, वो भी ओमकार के सामने। ओमकार के ऊपर बल्लेबाज हावी होते हुए दिखाई दे रहे हैं। ओमकार अपने बॉलिंग मार्ग पर फिर से एक बार दौड़ना शुरू किया है। जी हाँ, अपने घुटने के बल गए थे, फिर से एक बार उसे बहुत ही खूबसूरती के साथ स्लॉक किया था, मगर बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में डीप में फील्डर तैनात थे। बहुत ही बढ़िया फील्डिंग, अच्छा थ्रो, और इसी वजह से इस मरतबा मिलेगा मात्र 1 ही रन। 38 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं 2 विकेटों के नुकसान पर। तीसरा ओवर प्रगति पर। 5 ओवर का यह मुकाबला अजिंक्य बिल्डर एंड डेवलपर्स सोरंडे बनाम जय हनुमान मल्याण। हालांकि टॉस जीता था सोरंडे टीम ने और सबसे पहले फील्डिंग करने का फैसला किया है, मगर क्या ये फैसला उनके कैप्टन का गलत साबित होता हुआ दिखाई दे रहा है, ये तो आने वाली गेंदें ही बताएगी। मगर अब तक तो बल्लेबाजी का बोलबाला और बल्लेबाजी करने वाली टीम यहां पे हावी होती हुई दिखाई दे रही है। अगली गेंद ओमकार फिर से एक बार
आहा, बहुत ही बढ़िया गेंद। यही स्ट्रेंथ है ओमकार राणे की। ओमकार गेंदबाजी करते हुए अपने उंगलियों को फेरते हैं, तेज तर्रार गेंदबाजी करते हैं और उसी के साथ साथ गेंद को कट करने की क्षमता रखते हैं और एंगल बनाकर गेंदबाजी करने की जो उनकी खासियत है वो यहाँ पे साफ नज़र आ रही है। इस बीच अंतिम एक गेंद ओमकार की। ये देखिए फिर से एक बार एंगल बनाया था मगर ऑफ स्टंप के बहुत ज़्यादा बाहर टप्पा खाने के बाद गेंद और बाहर की तरफ तिरछी निकल गई और इसी वजह से अंपायर जी ने भी मजबूरन उसे वाइड करार दिया है। 39 रन इस एक रन के साथ 39 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। अभी भी तीसरा ओवर प्रगति पर, अंतिम एक गेंद आना बाकी है, यानी कुल मिला के 13 गेंदें अभी भी शेष। रनों की संख्या मुझे तो यहाँ से कम 60 प्लस नजर आ रही है। जी हाँ, मगर इसमें दबा किया है लॉब। दो खिलाड़ियों के बीच में फिर से एक बार गैप को ढूंढा है। जिस तरह से कोई सुई में से धागा पिरोता है उस तरह से उस गेंद को निकाल दिया है। 4 रन। मसला उसी के साथ रोहा पेन, इन इलाकों में जब भी क्रिकेट को देखता हूँ और उसी के साथ वहाँ पे जाके कमेंट्री करता हूँ, मगर अपने अलीबाग का क्रिकेट बहुत ही मैच्योर्ड यहाँ पे नज़र आता हुआ। बहुत ही बढ़िया बल्लेबाजी की है। यहाँ पे वक्त की नज़ाकत को समझना बेहद ज़रूरी होता है क्योंकि किसी भी हालत में इस मैच को जीतना है और अक्सर कहा जाता है कि अटैक इज़ अ बेस्ट डिफेंस। इन्होंने यहाँ पे अटैक किया है और देखिए अपने आप को भी डिफेंड करते हुए। जी हाँ, फिर से एक बार घुटने के बल गए थे, स्लॉक करने की कोशिश थी मगर इस मतलब सीधा फील्डर के हाथों में खेल गए और इसी वजह से मिलेगा 1 रन। इस 1 रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 44 रन। मगर इसके पहले इसी मैदान पर हाल ही में आपने पीएनपी ट्रॉफी भी देखी और रोहा का क्रिकेट कितना मैच्योर्ड हो चुका है ये भी आपने देखा क्योंकि पीएनपी चषक के उत्कृष्ट गेंदबाज भी रोहा से बिलोंग करते हैं, उसी के साथ उत्कृष्ट बल्लेबाज भी रोहा से बिलोंग करते थे और मैन ऑफ द सीरीज के जो धनी हुए वो भी रोहा से बिलोंग करते हैं, यानी तीनों बहुत ही अच्छे खिताब और रोहा में चले गए हैं। इस बीच चौथे ओवर के लिए मिलिंद महात्रे फिर से एक बार आए हैं। पहली 2 गेंदों में बल्लेबाजों को रोका है। जी हाँ, बहुत ही बढ़िया गेंद। फिर से एक बार गेंदबाज को यहाँ पे परख लिया है कि गेंदबाज क्या करना चाहते हैं। यही खासियत होती है गेंदबाजों की क्योंकि बल्लेबाज को आपको परखना होगा, उनके दिमाग में प्रवेश कर कर जानना होगा कि उनके दिमाग में क्या चल रहा है। क्या वो ऑन साइड की दिशा में खेलने की कोशिश करेंगे, क्या वो बिहाइंड विकेट खेलेंगे, क्या वो कवर की दिशा में खेलेंगे, यानी इसका एक अंदाज़ा लगाकर अपनी गेंदबाजी में परिवर्तन करना ये असली गेंदबाज की पहचान। यहाँ पे देखिए स्लो ओवर 1, फिर से एक बार अपनी उंगलियों को फेरा है चतुराई के साथ। बल्लेबाज बिल्कुल परख नहीं पाए थे। बहुत ही बढ़िया कमबैक, इसे कहते हैं कमबैक। पहली 4 गेंदों में खर्च किए हैं मिलिंद महात्रे ने मात्र 3 रन। अब अंतिम 2 गेंदें हैं, यहाँ पे अगर रनों को सुखा दिया तो फिर से एक बार यहाँ पे वापसी हो सकती है। जी हाँ, बहुत ही बढ़िया गेंद, तेज तर्रार गेंद थी। राउंड आर्म एक्शन ज़रूर है मगर अपने उंगलियों को बार बार चलाते हुए, अपने उंगलियों को फेरते हुए, और इसी वजह से बल्लेबाज थोड़े से डबल माइंड में है, विदा मनस्थिति में है कि अगली आने वाली गेंद क्या फास्टर वन होगी, क्या यहाँ पे स्लोवर वन होगी, क्या लेग कटर होंगी, क्या ऑफ कटर होंगी। और यही होना चाहिए बल्लेबाजों को। अगर आप थोड़ा सा कश्मकश में डाल देते हो तो बल्लेबाज थोड़ा सा फंस जाते हैं। जी हाँ, इसमें दबा उल्टे हाथ से खेलने पर मजबूर तो किया है मगर गेंद और बल्ले की जैसी मुलाकात होनी चाहिए वैसी हुई नहीं
और फ्लाई स्लीप में उस गेंद को फील्ड करने में कामयाबी है। लाजवाब ओवर मिलिंद म्हात्रे का घटता हुआ। मिलिंद म्हात्रे ने इस ओवर में खर्च किए हैं मात्र 5 रन। रनों को सुखा दिया है। रनों का स्रोत हम देख रहे थे, रन जिस तरह से फ्लो हो रहे थे उन रनों के ऊपर एक स्पीड ब्रेकर यहाँ पे लगा दिया है। पहले ओवर में 15 रन, दूसरे ओवर में 12 रन और तीसरे ओवर में आए थे 16 रन और इस ओवर में आए हैं मात्र 5 रन। कुल मिला के 4 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या हो चुकी है 48 रन, यानी 12 रन के औसत से यहाँ पे रन बन रहे हैं। इसी औसत से अगर रन बनेंगे तो आसानी के साथ प्रोजेक्टेड स्कोर जिसे कहा जाता है वो हमें नज़र आता हुआ 60 रन का, और 60 रन अगर बनते हैं फ्लड लाइट में। अब देखिए तकरीबन 11 बज चुके हैं और शाम का रात का वक्त हो चुका है। ठंड यहाँ पे हम महसूस कर रहे हैं, जैसे निशांत ने भी कहा या प्रीतेश ने भी कहा कि यहाँ पे औस की बूंदों का असर नहीं होगा। शबनम की बूंदें तो नज़र नहीं आ रही है, मगर हवा से जो गेंद ट्रैवल होती है धूप में, वो अब यहाँ पे उस तरह से ट्रैवल होते भी दिखाई नहीं देगी। इस बीच ऋषिकेश राउत आए हैं। जी हाँ, इसमें दबा हवा में गेंद खड़ी हो चुकी है, गेंद के नीचे विकेट कीपर, और ये क्या ड्रॉप! ओहो, ये अगर कैच आप ड्रॉप करोगे तो कैसे चलेगा, कैसे गुंडा बनेगा रे तू। सिव्हिल 11 कनकेश्वर झिराड दोन्ही संघांचे संघनायक यांना विनंती आहे की आपण लवकरात लवकर टॉस बॉक्स मध्ये येऊन टॉस करावा। तो दोस्तों यहाँ पे दूसरा रन लेने की नाकाम कोशिश की, और जी हाँ, पानी की मांग हो रही है। हमारे वॉलंटियर्स पानी मुहैया करवाइए। ऋषिकेश राउत टीम के कैप्टन, सही मायनों में ऋषिकेश जब भी मेरे सामने आते हैं तो बहुत ही अच्छा लगता है, क्योंकि रायगढ़ टीम के वो कैप्टन समा रिसोर्टचे ओनर सन्माननीय संजयजी घरत यांच्या शुभ हस्ते आपण इथे टॉस करणार आहोत। सन्माननीय संजयजी यांना विनंती आहे, सर या आपण आपल्या शुभ हस्ते होईल टॉस। दोन्हीही संघनायक मला वाटतं इथे आलेले असतीलच, कारण जर आपण दिलेल्या वेळेमध्ये आला नाहीत तर इथला नियम मात्र अगदी कडक आहे, अगदी स्ट्रिक्ट आहे। जर आपण वेळेमध्ये पोहोचला नाहीत तर मात्र अपोजिट संघाला टॉस विन घोषित करण्यात येईल। तर विनंती असेल, चला लवकरात लवकर आपण टॉस करण्यासाठी या। मी निशांत यांना विनंती करणार आहे की आपण सुद्धा टॉस बॉक्समध्ये जावं आणि टॉसची प्रक्रिया पूर्ण करायची आहे। यस, इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला टॉस घ्यायचा आहे। चलिए दोस्तों, 5 गेंदे अभी भी आना बाकी है। 49 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। अंतिम ओवर लेके आया है कप्तान चले सीनातान। आहा, गेंद को देखिए, एक हाथ तकरीबन घुमाते हुए ऑप्शन के बाहर टप्पा खाया था, मगर वहां से अनइवन बाउंस भी देखने को मिला। ऋषिकेश बहुत ही खुश होंगे इस विकेट से, क्योंकि टप्पा खाने के बाद बाउंस हो रही है, उसी के साथ गेंद घूम रही है और बल्लेबाजों को परेशानी का सबब यहां पे बन रहे हैं। वेरी वेल डन। ये देखिए फिर से एक बार फ्लाइटेड गेंद, बिल्कुल परख नहीं पाए थे। जैसे वैसे उस गेंद को खेलने की कोशिश जरूर की, मगर गेंद फ्लाई स्लीप में फिर से एक बार ट्रैवल हो रही थी। मिलेगा मात्र 1 ही रन, और वो भी जिस तरह से मुकम्मल कर लिया है। एक रन के लिए सही मायनों में बहुत मुश्किल होती है, उसी के साथ बहुत मेहनत करनी पड़ती है। ये अब यहाँ पे बल्लेबाजों को भी समझ आता हुआ। अगली गेंद ऋषिकेश की,
जी हाँ, शायद बॉलिंग मार्ग में थोड़ी सी गड़बड़ी पेश आई और इसी वजह से फिर से एक बार लौटते हुए रायगढ़ डिस्ट्रिक्ट के लेदर क्रिकेट का जो हमारा टीम है, उस टीम के कैप्टन, और वो भी हमारे अलीबाग से, उसी के साथ किहिम गांव से बिलोंग करने वाले, बहुत ही बढ़िया बल्लेबाजी करते हैं। जी हाँ, इसमें दबा फुल टॉस करने की गलती, और गलती का खामियाजा भुगतना पड़ेगा। सीधे बल्ले से खेला है, मुन्ना के बल्ले से आता हुआ ये करारा सिक्सर। इस छक्के के पहले तकरीबन 9 गेंदों में आए थे मात्र 7 रन, और अब यहां पे एक गेंद के ऊपर आए हैं 6 रन। फिर से एक बार क्या यहां पे कमबैक होगा बल्लेबाजी करने वाली टीम का? हालांकि 56 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, एक सम्मानपूर्वक स्कोर तो जरूर हो चुका है। यहां फिर से एक बार बहुत ही बढ़िया गेंद लॉफ किया है बॉलर के सर के ऊपर से, और लॉन्ग ऑन में फील्डर थे वो भी वहां पे फील्ड करने में नाकाम रहे। गेंद सीमा रेखा के बाहर फरार, 4 रन। बॉक्समध्ये जिथे अर्थात समा रिसॉर्ट थळचे ओनर सन्माननीय संजयजी घरत साहेब आलेले आहेत, त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस करतो। एका बाजूला अगेस्ट अर्थ मूव्हर्स पुरस्कृत बापदेव बेरसे, तर दुसऱ्या बाजूला शर्विन 11 कनकेश्वर जिराड, या दोन संघादरम्यान आपण ही लढत पाहणार आहोत। कोणाचा कॉल असेल? ओके, जिराड संघाचा कॉल असेल। हेड इज अ कॉल अँड हेड इट इज। टॉस जिंकला जिराड संघानं आणि प्रथम आपण त्याला निर्णय विचारणार आहोत। फील्ड फर्स्ट। पहिल्या सामन्यामध्ये असं काय झालं की त्यामध्ये आपल्याला सामना गमवावा लागला? थोडीशी बॅटिंग लाईन पण चुकलीच आमची। खरं तर माझ्याच बॅटला बॉल कमी लागले, त्याचप्रमाणे स्कोर सन्मानजनक झाला होता, पण थोडंसं एक टर्निंग पॉईंटच्या ओव्हरमध्ये थोडंसं कुठेतरी आम्ही चुकलो। बरं, आता आपल्या खेळाडूंना काय संदेश देतील, कारण ही मॅच आपल्याला एनी कॉस्ट कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंकायची आहे, सो कशा पद्धतीने स्ट्रॅटर्जी किंवा तुझ्या खेळाडूंना काय संदेश देशील? नक्कीच लास्ट मॅचला आम्ही सुंदर खेळलो, सगळेच चांगले खेळले, सगळ्यांनी 100% दिलं। या मॅचमध्ये सुद्धा तसंच खेळा, नक्की जिंकण्याचा प्रयत्न करू। थँक्यू। शेवटला प्रश्न असेल की खऱ्या अर्थानं आज मात्र अनेक कारणास्तव विखुरलेली मनं एकत्रित आलेली आहेत, म्हणजेच आपल्या माळी समाजानं एक खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी ही स्पर्धा ऑर्गनाईज केली आहे, तर या स्पर्धेविषयी 2 शब्द। नक्की स्पर्धा खूपच सुंदररित्या पुढे पुढे चाललेली आहे, आणि ज्यांनी आपल्या समाजासाठी पुढाकार घेतला त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो। धन्यवाद। वयात आता आपण दुसऱ्या कॅप्टनकडे, जिथे अर्थातच अविनाजी म्हात्रे साहेब यांचा संघ अगस्त्य अर्थ मूव्हर्स पुरस्कृत बापदेव बेरसे, जर आपण टॉस जिंकला असता तर आपला निर्णय काय असता? फिल्डिंग घेतली असती। आता बॅटिंग आलेली आहे, तुम्हाला सुद्धा एनी कॉस्ट हा सामना जिंकायचा आहे, कारण सुपर 8 मध्ये दाखल व्हायचं असेल तर तुम्हाला हा सामना जिंकणं गरजेचं आहे। पुन्हा एकदा तुम्हाला हाच प्रश्न विचारेन की पहिल्या सामन्यामध्ये असं काय घडलं की तुम्हाला सामना तो गमवावा लागला? बॅटिंग कमी झाली आणि बॉलिंग पण कमी झाली। आता पूर्ण प्रयत्न करू मॅच जिंकण्याचा। शेवटला प्रश्न असेल की खऱ्या अर्थानं तसं याला विचारलं की माई समाज खऱ्या अर्थानं जो आज एकत्रित आलेला आहे आणि अगदी भव्य दिव्य असे सामने आयोजित केलेले आहेत डे नाईटच्या फॉर्मॅटमध्ये, तर या स्पर्धेविषयी आणि आयोजकाविषयी 2 शब्द। मला अभिमान वाटते की मी माली समाजात माली म्हणून आलो आहे, कारण का चांगले टुर्नामेंट खेळायला भेटतात आणि पुढे जाण्याची अपॉर्च्युनिटी भेटतात, आणि दिवसेंदिवस चांगले होत चालले।
धन्यवाद. न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स. Sherwin 11. Kankesh Jirat owned the toss and decided to ball first. Stay tuned. Thank you. धन्यवाद. धन्यवाद निशांत. जोपर्यंत इनिंग ब्रेक्स आहेत आपल्याला काही पाहुणे लाभलेत तर त्यांचं स्वागत आपल्या मंडळातर्फे करणं आपली आद्य जबाबदारी आहे. समा रिसॉर्टचे मालक सन्माननीय संजय घरत साहेब लोणारे गावचे सुपुत्र आहेत, आपल्या समाजाचे आहेत. त्यांना विनंती असणार आहे की आपण व्यासपीठावर यायचं आहे आणि आपला सन्मान स्वीकारायचा आहे, अर्थात स्वागत करायला मी विनंती करतो. सन्माननीय निलेश नाईक आणि अविनाश दादा म्हात्रे, आपण द्वयींना विनंती असेल आपण संजय घरत समा रिसॉर्टचे ओनर यांचं आपण स्वागत करायचं आहे. संजय घरत आपल्याला विनंती असेल आपण कृपया व्यासपीठावर या. क्षत्रिय के माळी समाज अलिबाग प्रीमियर लीग पर्व दुसरे चा हा पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसानिमित्त आपण जर पाहिलं तर आपल्याला आपल्या समाजातील विविध क्षेत्रांमधील नामांकित लौकिक लाभलेली व्यक्तिमत्व लाभत आहेत आणि त्यांचं आपल्या या स्टेजवर आपल्या मंचावर स्वागत होतं आहे. त्यापैकी एक सन्माननीय संजय घरत साहेब. धन्यवाद संजय घरत साहेब, आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात. त्यानंतरची सत्कार मूर्ती आहे ती म्हणजे आमचे मित्र अरुण घरत, पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत. आणि मित्रांनो, आपल्या समाजासाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे की यावर्षी 23 जानेवारी ओके जे अतिशय मानाचं पोलीस सेवा पदक असतं त्या पदकाने सन्मानित झालेले हे पोलीसकर्मी अर्थात कर्मचारी आहेत. अतिशय मानाचं जे पदक असतं पोलीस पदक ते प्राप्त अरुणजी घरत पोलीस दलामध्ये कार्यरत, आपल्या समाजामध्ये एक मानबिंदू त्यांनी प्राप्त केलेला आहे. अरुण घरत यांचं इथं स्वागत होतं या स्पर्धेच्या निमित्तानं, त्यांचेसुद्धा मनपूर्वक अभिनंदन. यानंतर मी आमंत्रित करतो सन्माननीय अजित वर्तक यांना, मल्हार 11 वर्सोली संघाचे संघमालक सन्माननीय अजित वर्तक. क्रिकेटची अतिशय आवड, म्हणजे मला वाटते आमचे नाती वगैरे व्हायच्या अगोदरची आमची ओळख आहे निवड क्रिकेटमुळं, कारण खूपच वेळ असणारे अजितदादा क्रिकेटसाठी पॅशनेट व्यक्तिमत्व आहे. आणि नेहमीच आपण जर पाहिलं तर या स्पर्धांसाठी त्यांची उपस्थिती असते. या आपल्या माळी समाज प्रीमियर लीगच्या माध्यमातून त्यांचा संघसुद्धा यावर्षी स्पर्धेमध्ये दाखल झालेला आहे, अर्थात मल्हार 11 वर्सोलीचे ते संघमालक आहेत. आमचे मित्र संदेश गुंजाळ यांच्या समवेत त्यांनी ही ओनरशिप शेअर केलेली आहे. सन्माननीय अजित वर्तक वर्सोली यांचं स्वागत होतं आहे. धन्यवाद अजितजी. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. थँक्यू. धन्यवाद पराग सर. आलेल्या सर्व प्रेक्षकांचं पुनश्च हार्दिक स्वागत करतो आणि घेऊन चालतो या शानदार मॅचकडे, जिथे 28 बॉलमध्ये 56 धाब्यांची गरज आहे. एकंदरीत 63 धाब्यांचं टार्गेट हे मात्र पहिल्या सत्रामध्ये ठेवलं होतं आणि ते कंप्लीट करत असताना इथे आपल्याला अजिंक्य बिल्डर्स अँड डेव्हलपर्स हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. ओहो, हलक्यातले खेळण्याचा प्रयत्न, एकच धाव घेतली आहे. ऋषिकेश राऊत
जो खऱ्या अर्थानं लेदरच्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर रायगडचा कॅप्टन म्हणून कित्येक वर्ष तो राहिलेला आहे. कित्येक वेळेला मग पुणे जिल्हा असेल किंवा विविध जिल्ह्यांमध्ये जाऊन हाफ सेंचुरी असेल किंवा सेंचुरी असेल असा त्याचा एक चांगला खेळ आपण लेदर क्रिकेटमध्ये सातत्यानं पाहिला. स्वतःची एक चांगली अकॅडमीसुद्धा आहे. तो ऋषिकेश राऊत नॉन स्ट्राईक एंडवरती फुलटॉस बॉल, परंतु इथे खेळत असताना फलंदाज शफल झाला होता आणि त्याचमुळे पंचाकडून कोणत्या प्रकारचा रिस्पॉन्स येत नाही आहे. डॉट बॉल मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर पहिल्याच बॉलवरती सुरुवात अगदी षटकाराने केली होती. तदनंतर एक चान्स मात्र निर्माण केला होता गोलंदाजानं, परंतु इथे मात्र अर्थातच वाईडिश लॉंगऑफ किंवा एक्स्ट्रा कव्हर या क्षेत्रामध्ये मात्र खेळाडूने हा कॅच सोडला आणि त्याचमुळे मात्र ज्याने षटकार लगावला होता त्याला या ठिकाणी संधी मिळाली. एका बाजूला ऋषिकेश आहे, दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर ऋतिक आहे. हे दोनही खेळाडू मैदानावरती आता सज्ज झालेले आहेत. स्कोअर कार्डवरती आपण पाहायला गेलं तर आता येणाऱ्या 26 बॉल्समध्ये 55 धावींची गरज आहे. ती कशा पद्धतीने पूर्ण करणार? 4 बॉल्स तर पहिले कंप्लीट झालेत. खऱ्या अर्थानं आता थोडंसं थंडीचं वातावरण मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. अगदी थंड हवा या ठिकाणी नक्कीच आपल्याला स्पर्श करून जाते आहे. पुन्हा एकदा पुढील बॉल मनीष माने, चांगला बॉल वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न, बॅटची एज घेतली, चेंडू थर्डमॅनच्या दिशेनं गेला, एक सिंगल धाव पूर्ण केली आहे. दुसरीचा प्रयत्न करतायत जरूर, परंतु दोन फलंदाजांमध्ये चांगला आय कॉन्टॅक्ट आहे. एका बाजूला ऋषिकेश राऊत, आज कित्येक छोटे छोटे खेळाडू मग ते अर्थातच अंडर 14 असतील किंवा अंडर 19 असतील ते त्याच्या मार्गदर्शनाखाली खेळत आहेत. असा हा किम गावचा खेळाडू ज्याने आपल्या किहीम गावाचं नाव, आपल्या अलिबाग तालुक्याचं नाव रोशन केलं, असं ऋषिकेश राऊत आता स्ट्राईक एंडवरती आहे. 10 धाव धाफलकावरती लास्ट बॉल ऑफ दी फर्स्ट ओव्हर. चांगला फटका घेऊन काढलेला आहे आडवा बॅटने. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. एक धाव तर घेतली आहे कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला आहे. रनआउटची संधी जरूर, परंतु लेझी थ्रो मैदानावरती पाहायला मिळाला. थ्रो फार महत्त्वाचा आहे. जसं क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये तुम्ही बॅटिंगची प्रॅक्टिस करता, बॉलिंगची प्रॅक्टिस करता, फिल्डिंगची प्रॅक्टिस करता, तसेच डीपमधून थ्रो हा सुद्धा प्रॅक्टिसचा एक खेळ आहे. त्याच्यामुळे ही प्रॅक्टिस होणं फार गरजेचं आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ मैदानावरती समाप्त झाला. 12 धावा धाफलक्यावरती आलेल्या आहेत आणि आता येणाऱ्या 24 बॉल्समध्ये 51 धावेंची गरज आहे. 24 चेंडू आणि 51 धावा दोनही संघ इथे प्रयत्न करत आहेत. कारण येथे या मॅचमध्ये तुम्हाला जिंकायचं आहे तरच या स्पर्धेमध्ये तुमचं आव्हान टिकून राहणार आहे. म्हणजेच अस्तित्वाची लढाई ही मात्र दोनही संघांसाठी असणार आहे. जिंकला तर या स्पर्धेमध्ये नक्कीच तुमचं आव्हान राहील, हारला तर मात्र या स्पर्धेची पुन्हा एकदा 365 दिवस म्हणजेच 1 वर्ष वाट पाहावी लागणार आहे. बघा, पहिलं पर्व आपण अगदी आनंदानं घेतलं होतं, हे दुसरं पर्व आहे आणि ही पर्व आता अशीच अविरतपणे सुरू राहतील आणि नक्कीच आपणा सर्वांना या ठिकाणी क्रिकेटची खमंग मेजवानी माळी समाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे. धन्यवाद. रोहा स्पोर्ट्स या चॅनलच्या द्वारे आम्हाला सुद्धा या ठिकाणी दाखवण्यात येत आहे. हरेश कोस्तेकर यांनी सुद्धा आम्हाला या ठिकाणी दाखवलेलं आहे. त्यांचं देखील सहर्ष स्वागत करतोय. कारण जेव्हा लाईव्ह मॅच चालू असते किंवा सामन्यामध्ये अर्थातच या ठिकाणी ओव्हर चालू असतं, त्यामध्ये आमच्याकडे कॅमेरा मारणं तेवढं सोपं नाही आहे, परंतु तो वेळ काढून इथे आमच्याकडे कॅमेरा मारला जातोय. हरेश, आपलं नक्कीच या ठिकाणी मी आपलं आभार व्यक्त करतोय आणि ही सर्व क्रेडिट रोहा स्पोर्ट्स या चॅनलला द्यावं लागेल. पुन्हा एकदा विनंती करतोय, नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला देखील क्लिक करा. पुन्हा एकदा मैदानाकडे होऊया. पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, लॉंगॉनच्या दिशेनं हा चेंडू गेला. एकच सिंगल धाव मात्र पूर्ण केली आहे. एक धावेने मात्र काम होणार नाही आहे. परंतु कधी कधी यासिन सर, जर आपल्या बॅटमधून मोठे फटके येत नसतील तर स्ट्राईक रोटेट राहणं कंटिन्युअस हे फार गरजेचं आहे. जर एकच खेळाडू या ठिकाणी जर बॅटिंग करत असेल, तो चेंडू हुकत असेल तर मात्र कुठेतरी दबाव येऊ शकतो. बॉलिंग ट्रॅकवरती ज्याने खऱ्या अर्थानं कित्येक वर्ष ॲज अ बेस्ट बॅट्समन किंवा ॲज अ बेस्ट बॉलर म्हणून अवॉर्ड घेतलेला आहे, असा सातीर्जे गावचा मुन्ना आपल्याला पाहायला मिळतोय. नेहमीच त्याच्या पद्धतीने आपल्याला खेळ पाहायला मिळतो. बॅटिंग असू द्या, बॉलिंग असू द्या. चांगला बॉल स्लोवर पूर्णपणे गती काढून घेतली होती. एकच सिंगल मात्र पूर्ण केली आहे. कारण सातिरीच्या मैदानावरती बऱ्याच वेळेला मला देखील समालोचन करण्याची संधी मिळाली होती आणि त्यामध्ये सुद्धा आम्हाला प्रभावित केलं आणि त्यामध्ये अर्थातच त्याच्या गावातील सर्व खेळाडू देखील खूप चांगल्या पद्धतीने सातत्यानं खेळ करत आहेत. किंबहुना अलिबाग ते मांडवा लाईन या पट्ट्यामध्ये आपण विचार केला तर कित्येक वेळेला पहिला क्रमांक हा जय हनुमान सातिर्जे या संघाचा आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतं आणि आज आपण पाहूया त्या संघातील मुन्ना आपल्याला पाहायला मिळतोय, जो मल्याण या गावामधून खेळत आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र क्षेत्ररक्षक आहे तैनात. एकच सिंगल धाव मात्र घेतली आहे.
एक धावेच्या साह्यानं धाफलकावरती बदलाव होतोय, जाऊन पोहोचतील त्या मात्र धाफलकावरती 13 धावा 14 धावा धाफलकावरती आलेल्या आहेत. 14 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. आता येणाऱ्या 21 बॉलमध्ये 49 धाव्यांची गरज आहे. 49 रन्स रिक्वायर्ड इन 21 बॉल्स. पुन्हा एकदा पुढील बॉल. मुन्ना मोठा फटका खेळायचा होता परंतु कार्पेटचा आधार घेतला. शॉट मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षण झालंय आणि दोन खेळाडूंमध्ये आय कॉन्टॅक्ट चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतो. धावा घ्यायच्या की नाही आहेत, परंतु इथे मात्र मैदानावरती काय घडतंय आणि अंपायरच्या वतीने ते रिव्ह्यू मात्र घेण्यात येणार आहे. आणि अर्थातच थर्ड अंपायर इथे चेक करतील की या चेंडूवरती काय क्रिया घडली, किंबहुना फलंदाज हा सुरक्षित क्रीजमध्ये पोहोचलाय की अर्थातच डेंजर झोनमध्ये आहे, हे देखील पाहायला जाईल. नेक्स्ट मॅच टॉस झालेला आहे. शर्विल 11 कनकेश्वर झिराट आणि त्याच वेळेला अगस्त्य अर्थमूव्हर्स पुरस्कृत बाबदेव भेरसे या दोन संघादरम्यान ही लढत असेल. खरं तर कनकेश्वर झिराट या संघाने टॉस जिंकल्यानंतर प्रथम त्यांनी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. सो विनंती असेल की एक इनिंग समाप्त झाली की आपण कोणत्याही प्रकारचा वेळ न दवडता लगेचच मैदानावरती आपण प्रस्थान करायचं आहे. 21 बॉल 49 धावांची गरज आणि नॉटआउट आहे. फलंदाज सुरक्षित क्रीजमध्ये पोहोचलाय. तुम्ही अर्थातच रिप्लेच्या वतीने पाहू शकता. रोहा स्पोर्ट्स या चॅनलच्या द्वारे या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट. चेंडू फील्ड केला, तदनंतर थ्रो केला. जोपर्यंत या ठिकाणी डायरेक्ट हिट करेल तोपर्यंत फलंदाज हा क्रीजमध्ये पोहोचला होता आणि हे सर्व रिप्लाय आपण रोहा स्पोर्ट्स या चॅनलच्या द्वारे पाहतोय. जबरदस्त या ठिकाणी लाईव्ह टेलिकास्ट ब्रॉडकास्टिंग. पुन्हा एकदा 20ला आता 49 कंप्लीट करायचे आहेत. स्ट्राईक एंडवरती ऋषिकेश राऊत. पुन्हा एकदा मुन्ना पुढे मारण्याचा प्रयत्न, अगदी वेगानं हा चेंडू खेळला होता परंतु अप्रतिम अशा पद्धतीने मिड ऑफ मध्ये कॅच पकडला फलंदाज ऋषिकेश राऊत. बॅक टू द पॅव्हिलियन. लिस्ट आमच्याकडे सबमिट करायची आहे, अद्याप आलेली नाही आहे. सो विनंती असेल जय बाबदेव भेरसे आपल्या संघाची प्लेइंग 11 लिस्ट लगेच आमच्याकडे सबमिट करायची आहे. ऋषिकेश राऊत बाद झाला. नवीन फलंदाज मैदानावरती प्रस्थान करतोय, तो म्हणजेच ओमकार. ओमकारवरती आता संपूर्ण जबाबदारी असेल. या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण जी लाईट पाहतोय ती ओमकार लाईट्स अनूप पाटील यांच्या वतीनं मात्र या ठिकाणी प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आपल्याला प्रकाश मात्र पाहायला मिळत आहे. 19 बॉलमध्ये आता 49 धाव्यांची गरज आहे आणि आता नवीन फलंदाज ओमकाराला. ओमकारवरती संपूर्ण जबाबदारी आहे. जिंकायचं असेल तर मात्र नक्कीच कोणत्याही परिस्थितीमध्ये मोठी फटकेबाजी होणं फार गरजेचं आहे. 15चा रिक्वायर्ड रन रेट आता इथे रिक्वायर्ड आहे. ओहो, बॅटची एज घेतली आणि चेंडू मात्र यष्ट्या उद्ध्वस्त केल्या आणि आता फलंदाज डक आउट स्वरूपात बाद. जबरदस्त गोलंदाजी. अगदी मुन्नाची गोलंदाजी आवडली असेल तर टाळवायला काहीच हरकत नाही आहे, कारण त्याने अर्थातच 2 विकेट्स प्राप्त केलेले आहेत आणि फक्त 3च धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. 2 ओव्हरचा खेळ मैदानावरती समाप्त झाला. आता येणाऱ्या 18 बॉलमध्ये 49 धाव्यांची गरज आहे. या स्पर्धेसाठी समालोचक म्हणून अर्थातच ज्यांचा आवाज आपण नेहमीच यूट्यूबच्या माध्यमातून ऐकतो असे यासिन सर यांचं देखील सहर्ष स्वागत करतोय. आणि त्याच वेळेला झिराट गावातील प्रितेश पाटील हे देखील या स्पर्धेमध्ये समालोचक म्हणून आहेत आणि ते माळी समाजाच्या मध्ये नक्कीच कमिटीमध्ये देखील आहेत. तदनंतर मी स्वतः निशांत पाटील आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय आणि घेऊन चालतोय या एक बिग बॅटलकडे, जिथे 18 बॉलमध्ये 49 धाव्यांची गरज आहे. शक्य अशक्य असं हे आव्हान आहे, परंतु क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं हे प्रत्येकाला माहिती आहे. स्ट्राईक एंडवरती फलंदाज पुनच्छ या ठिकाणी सज्ज झालेला आहे, तो म्हणजे ऋतिक काटे. सलामीचा फलंदाज अजून देखील मैदानावरती आहे, ज्याच्या बॅटमधून आपण पहिल्याच बॉलवरती म्हणजेच यासिनचा सुरुवातच त्यांनी षटकाराने केली होती,
परंतु तदनंतर गोलंदाजानं प्रभावित केलं. मुन्ना आला, त्याने फक्त 3च धावा खर्च केल्या आणि जो प्रेशर आहे तो ट्रान्सफर केला प्रतिस्पर्धी संघावरती. आता 18 बॉलमध्ये 49 धावांची गरज असताना दोनही संघांना माहिती आहे की ही मॅच आपल्याला जिंकायची आहे. अर्थातच या प्रीमियर लीगमध्ये आपल्याला चॅम्पियन व्हायचं असेल किंबहुना सुपर 8मध्ये जायचं असेल तर ह्या मॅचमध्ये जिंकण्यापलीकडे तुमच्याकडे ऑप्शन नाही आहे आणि त्यासाठी हे शर्तीचे प्रयत्न अर्थातच आपल्याला दोन्ही संघांच्या वतीनं पाहायला मिळत आहेत. नवीन गोलंदाज प्रसाद मैदानावरती आलेला आहे आणि आता स्ट्राईक इनवरती पुन्हा एकदा सलामीचा फलंदाज ऋतिक. मोठा फटका खेळायचा होता, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक अगदी वेगानं जातोय. मुन्ना अप्रतिम अशा पद्धतीने कॅच पकडले, फलंदाज बाद. जबरदस्त गोलंदाजी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. प्रसादाला त्याने पाहिलं आणि त्याने करून दाखवलं. एक महत्त्वपूर्ण विकेट गेला, तदनंतर नवीन फलंदाज मैदानावरती आता प्रवेश करतोय. कोण असा फलंदाज असेल जो ही मॅच जिंकून दाखवणार आहे. दोनही संघ आपापसामध्ये या ठिकाणी भिडत आहेत, परंतु जिंकणारा संघाला या ठिकाणी संधी आहे. एका बाजूला आपण पाहायला गेलं तर जय हनुमान मल्ल्याण, तर दुसऱ्या बाजूला अजिंक्य बिल्डर्स अँड डेव्हलपर्स हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आता 17 बॉलमध्ये 49 धावांची गरज असताना 3 बॉलवरती 3 विकेट्स, म्हणजेच मुन्नाने 2 विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर प्रसादने आपल्या पहिल्याच बॉलवरती विकेट, म्हणजेच सलगच्या 3 बॉलवरती 3 विकेट गेल्यात. परंतु 2 विकेट मुन्नाने घेतल्या, 1 विकेट प्रसादने घेतली आहे. तर संघाची हॅट्रिक आपण म्हणू शकतो या ठिकाणी मैदानावरती. पुन्हा एकदा आता नवीन फलंदाज आलाय. प्रसाद प्रयत्न करतोय, पहिल्याच बॉलवरती विकेट घेतला. पुन्हा एकदा यॉर्क करण्याचा प्रयत्न, वाईड यॉर्कर करायचा होता. चेंडू मिड ऑफच्या दिशेनं ट्रॅव्हल होतोय, अगदी वेगानं खेळाडू चेंडूवरती येतोय. मनीष माने चांगलं क्षेत्ररक्षण केलं आणि फक्त एकच सिंगल धाव. एक धावेने काहीही होणार नाहीये. सर्व व्यासपीठावरती सुद्धा आपण मान्यवर मंडळी पाहतोय, दोनही संघांना सपोर्ट करत आहेत. परंतु आता कोणता संघ जिंकणार आहे यासाठी सर्वांचं लक्ष लागलंय. जिथे 16 बॉलमध्ये 48 धावा पूर्ण करायच्या आहेत. पहिलेच 3 विकेट्स इथे गमावलेत, 15 धावा धाफलकावरती आल्या आहेत. आता रिक्वायर्ड रन रेट आपण पाहिला तर 18च्या घरामध्ये जाऊन पोहोचले. पुन्हा एकदा प्रसाद, चांगला फटका, या बॉलवरती एक बडा हिट पाहायला मिळतोय. चेंडूला सरळ भिरकावून दिलंय, सीमारेषेच्या बाहेर येतोय मनमोहक नेत्रदीपक षटकार. जबरदस्त डीजे ऑपरेटिंग या ठिकाणी पाहायला मिळते. डीजे अक्षय आणि त्याच वेळेला आमचा आवाज पोहोचवण्याचं काम या ठिकाणी अर्थातच राहुल साऊंड सर्व्हिस यांच्या वतीनं करण्यात येत आहे. अगदी जसं दुपारी यासिन सर आवाज लागला होता तोच आवाज कंटिन्युअस त्याने आत्तापर्यंत ठेवलेला आहे. सरचे स्वागत. पुन्हा एकदा या मॅचच्या दिशेनं येणाऱ्या 15 बॉलमध्ये 42 धावांची गरज. स्ट्राईक एंडवरती पुन्हा एकदा फलंदाज सज्ज झालाय. आता 15 बॉलमध्ये 42 धावांची गरज असताना पुन्हा एकदा या ठिकाणी चांगला फटका पाहायला मिळतो. चेंडू एक्स्ट्रा कव्हरला 1 बाउन्सच्या बाहेर, अर्थात सीमारेषेच्या बाहेर येतोय. चौकार. थँक्यू सो मच. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शानं पावन झालेला आपला हा महाराष्ट्र आणि याच महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यामधील आदर्श कुरुळ गावामध्ये आपण ही भव्यदिव्य स्पर्धा पाहतोय. आणि छत्रपती शिवाजी महाराज नेहमीच म्हणायचे की ज्या क्षणावरून आपल्याला हरण्याची भीती असते ना त्या क्षणावरून खऱ्या अर्थानं जिंकण्याची सुरुवात करावी आणि ती सुरुवात आता दोनही संघांना करावी लागेल. दोनही संघ इथून मॅच जिंकू शकतात, परंतु 14 बॉलमध्ये 38 धावांची गरज असताना फलंदाजांवर देखील तितकाच प्रेशर आणि गोलंदाजांवर देखील. चांगला फटका घेऊन काढलाय. पुन्हा एकदा त्या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहे. अप्रतिम अशा पद्धतीने कॅच पकडलाय. मैदानावरती चालले एक जबरदस्त मॅच आणि त्यामध्ये पकडलाय फलंदाज शुभमचा कॅच.
टायमिंग करता आलं नाहीये. फलंदाजा रिप्लायच्या वतीनं आपण पाहू शकता चेंडू हवेमध्ये खेळला, तदनंतर डीपमध्ये आला, तेथे क्षेत्ररक्षक होता. अप्रतिम अशा पद्धतीने प्रेझन्स ऑफ माइंड त्याचं पाहायला मिळालं. कारण अशा वेळेला प्रेशर असतो तेव्हा नक्कीच कॅच पकडणं तेवढं सोपं नसतं, परंतु इथे कॅच पकडला आणि चौथा हादरा बसला तो या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या संघाला. आता येणाऱ्या या ठिकाणी 13 बॉलमध्ये 38 धावांची गरज. 38 रन्स रिक्वायर्ड इन 13 बॉल्स. स्ट्राईक इनवरती अनूप मात्र आलेला आहे. अनूपवरती संपूर्ण जबाबदारी. लास्ट बॉल. ओहो, टप्पा पडला, स्लाइटली टर्न झाला. अगदी रिप्लायच्या वतीने पाहू शकता टप्पा पडला. तदनंतर इथे अगदी चेंडू अगोदर इथे थोडं स्लाइटली टर्न झाला होता. बॅट अगोदर फिरली होती, बॅटचा फेस अगोदरच बंद झाला. आता मात्र 12 बॉल्समध्ये 38 धावांची गरज आहे. 38 रन्स रिक्वायर्ड इन 12 बॉल्स. प्रति षटक मात्र 19 धावांची सरासरी आहे. मॅच जेवढी सोपी वाटते तेवढी नाही आहे. अगदी इथून बॅटिंग करणारा संघसुद्धा नक्कीच अजिंक्य बिल्डर्स अँड डेव्हलपर्स हा संघ जिंकू शकेल, परंतु यासिन सर इथून आता एक चांगल्या पद्धतीची मेहनत घ्यावी लागेल. अगदी बेधडक अशा पद्धतीने निडरपणे फलंदाजी करावी लागेल. पाणी मैदानावरती लगेच न्यायचं आहे. 12 चेंडू 38 धावा. दर्णे गुरुजी सांगत आहेत की आतापर्यंत मी मॅचेस भरपूर पाहिल्या, परंतु अजूनपर्यंत मला काही सुपर ओव्हर पाहायला मिळालं नाही आहे. त्यासुद्धा सुपर ओव्हरच्या प्रतीक्षेमध्ये आमचे सर्व प्रेक्षक आहेत जरूर, परंतु नक्कीच तब्बल 10 सामने आहेत, त्याच्यामध्ये एक सुपर ओव्हर झाली तर अजून तो वेळ जास्त. परंतु अशा पद्धतीचे मॅचेस पुरुषोत्तम सर बघण्यासाठी फार नक्कीच गरजेचं असतात. इथे हायलाईट दाखवली जाते पहा. रोहा स्पोर्ट्स या चॅनलच्याद्वारे नक्कीच हायलाईट दाखवली जाते कशा पद्धतीने अगोदरच्या बॉलवरती चेंडूंवरती क्रिया घडल्या. टप्पा पडला, तदनंतर हा चेंडू शेवटला होता जो डॉट गेला होता. आणि नक्कीच समालोचन कक्ष, या समालोचन कक्षामध्ये माझ्या साईडला येथे दर्णे गुरुजी आहेत, तदनंतर यासिन सर दिसत आहेत, पुरुषोत्तम सर देखील आपण पाहतोय. तदनंतर आमचे अर्थातच स्कोरर अपडेटर आहेत, 12th मन दिसत आहेत. मागे आमचे अर्थातच DJ ऑपरेटर आहेत ऋषी, तदनंतर राहुल आहेत, अक्षय आहेत. या सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय. हे सर्व टेक्निशियन्स आहेत, त्यांच्या वतीनंच या स्पर्धेला 4 चांद लावले जात आहेत. येणारे 12 बॉल 38 धावांची गरज. आता स्ट्राईक इनवरती फलंदाज या ठिकाणी सज्ज होतोय, तो म्हणजेच अनूप. सर्वेश पहिलाच बॉल राईट मोर द विकेट. मुन्ना राऊत पुन्हा एकदा पहिलाच बॉल इथे अगदी वेगाने खेळून काढलेला आहे. डीपमध्ये प्रोटेक्शन लावले, एक सिंगलला मत कंप्लीट केली आहे. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा अगदी सहजरित्या पूर्ण केलेल्या आहेत. 11ला 36. बघा, जेव्हा उलटी गिनती चालू होते ना दर्णे गुरुजी, तेव्हा प्रेक्षकांच्या हृदयाची धडधड वाढत असते. आता उलटी गिनती स्टार्ट केली आहे, कारण आता 11 बॉलमध्ये 36 धावांची गरज. प्रेक्षकांना अंदाज लावता येत नाही आहे, कारण या 2 फलंदाजांकडे सुद्धा ती क्षमता आहे, ते ॲबिलिटी आहे, ते पोटेन्शियल आहे मोठे फटके एक मारण्याची. पुन्हा एकदा मुन्ना सातिर्जे, अर्थातच सातिर्जे गावचा खेळाडू, कारण माझ्या मोबाईलमध्ये त्याचा नंबर मी मुन्ना सातिर्जे असा सेव्ह केला आहे. त्याच्या वतीनं गोलंदाजी चांगली आपल्याला पाहायला मिळते. संघाचा कॅप्टन देखील आहे आणि कॅप्टन नॉक पारी खेळताना आपल्याला पुरुषोत्तम सर दिसत आहे. आपण जर ॲक्शनचा त्याचं जर या ठिकाणी ॲनालिसिस केलं तर थोडीशी वाईड अशी ॲक्शन आहे, मलिंगा टाईप ॲक्शन आपल्याला पाहायला मिळते. पूर्णपणे फलंदाजाला बीट करण्याचा प्रयत्न ती पाहू शकता रिप्लायच्या वतीने दाखवण्यात येत आहे. पुन्हा एकदा या मॅचच्या दिशेनं अर्थातच न्यू बॉल. स्ट्राईक एंडवरती फलंदाज. ओहो, टप्पा पडला. तदनंतर आता नक्कीच आमचे या ठिकाणी यूट्यूबवाले ॲक्शन दाखवतील. धावत आला, तदनंतर या ठिकाणी चेंडू रिलीज करताना पहा पूर्णपणे वाईड येतोय. हा त्याचा पाहिला तर थोडीशी मलिंगाची आठवण पुन्हा एकदा आपण पाहू शकता रिप्लायच्या वतीनं आला. तदनंतर चेंडू फेकला. चांगल्या पद्धतीने लाईव्ह टेलिकास्ट पुरुषोत्तम सर मानलं पाहिजे रोहा स्पोर्ट्स या चॅनलला. पुन्हा एकदा या मॅचच्या दिशेनं. ओहो, इथे लोअर फुल टॉस बॉल, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू बराच हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहे, कॅश ड्रॉप मैदानावरती केलाय. अशा मुमेंटला कॅश ड्रॉप करणं किती महागात पडू शकतं हे मात्र माहिती नाही आहे, कारण डू ऑर डाय, करो या मरो अशा स्थितीमध्ये ही मॅच आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि मैदानावरती कॅश सोडला, नक्की कॅश सोडला की पुरुषोत्तम सर मॅच सोडली, याचा रिझल्ट आता येणाऱ्या 8 बॉलमध्ये कळणार आहे. 8 चेंडू मागे 32 धावांची गरज, म्हणजेच यासिन सर या 2 चेंडू मागे कोणत्याही परिस्थितीमध्ये 2 मोठे स्ट्रोक येणं फार गरजेचं आहे, कारण धावांमधलं आणि चेंडूमधलं अंतर हे खूप वाढलेलं आहे. चांगला फटका घेऊन काढलेला, क्षेत्ररक्षक तैनात आणि आता मात्र संधी मिळत देत नाहीये. कॅच पकडले फलंदाज बाद.
ती आपल्याला माझे मित्र मिलिंद मात्र चाललेले आहेत. आज पाहणार आहोत की त्यांचा खेळ कशा पद्धतीने असणार आहे. खऱ्या अर्थानं आता 7 बॉलमध्ये 32 धावींची गरज आहे. गोलंदाज मुन्नाने आज मात्र कमालीची गोलंदाजी केली आहे. त्याच्या स्पेलमध्ये त्याने खऱ्या अर्थानं प्रभावित केलं, कारण सेकंड ओव्हर जेव्हा हाताळण्यासाठी आला होता तेव्हा फक्त यासिन सर 2 विकेट्स प्राप्त केल्या आणि फक्त 3च धावा दिल्या आणि याही षटकामध्ये त्याने प्रभावित केले. कॅप्टनची भूमिका कशा पद्धतीने पार पाडावी हे आज त्याला माहिती आहे. 7 बॉलमध्ये 32 धावींची गरज. चांगला फटका घेऊन काढलेला आहे. 1 धाव तर कंप्लीट केली आहे. दुसरीचा प्रयत्न करणार का? आता मात्र समीकरण इथे 6 बॉलमध्ये 31 धावेंची गरज. बघा, अशी जेव्हा समीकरणं आपल्या डोळ्यासमोर येत असतात तेव्हा यासिन सर समालोचनाच्या भूमिकेत असतात तेव्हा एक उदाहरण नेहमीच देतात, ते म्हणजेच पालीचं. विजय पावले यांनी 6 बॉलमध्ये जेव्हा 31 धावेंची गरज होती तेव्हा ते धावा काढल्या होत्या. त्याच प्रकारची पुनरावृत्ती आज आझाद कुरुळ मैदानावरती होणार का, जिथे अर्थातच अजिंक्य बिल्डर्स अँड डेव्हलपर्स या संघाला 6 बॉलमध्ये 31 धावेंची गरज. एका बाजूला जय हनुमान मल्लाण आहे तर दुसऱ्या बाजूला अजिंक्य बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. या दोन संघादरम्यान हे क्रिकेटचं घमासान युद्ध. शात्रक्य माळी समाज यांच्या वतीनं अलिबाग प्रीमियर लीग आयोजित केलेली आहे. खरं तर मी सर्व आयोजकांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतोय, ज्यांनी अपार मेहनत घेतली आहे. आपल्या संसारातून, आपल्या प्रपंचातून, आपल्या नोकरी धंद्यातून वेळ काढून आपली स्पर्धा कशा पद्धतीने चांगली होणार आहे यासाठी अगदी अविरत मेहनत घेतली आहे. आणि म्हणूनच आपण यासिन सर पाहतो की या स्पर्धेला 4 चांद लावण्याचं काम त्याने केलेलं आहे. आजचा माझा शेवटचा दिवस आहे, परंतु मला देखील या ठिकाणी समालोचन करण्याची संधी दिली त्याबद्दल पुनश्च सर्व कोर कमिटीचं अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, स्पेशली प्रितेश पाटील, अविनाशजी म्हात्रे साहेब, या सर्वांचा मी आभार व्यक्त करतोय की मला एक दिवस या ठिकाणी समालोचन करण्याची संधी दिली. त्याबद्दल मी आपला आभारी आहे. वयात मॅचच्या दिशेने येणाऱ्या 6 बॉलमध्ये 31 धावेंची गरज आहे. आता स्ट्राईक एंडवरती मिलिंद आहे. मिलिंदकडे खूप वर्षांचा अनुभव आहे, परंतु तो अनुभव कामी येणार का? ओहो, पहिल्याच बॉलवरती ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. बॅटचा फेस अगोदरच बंद झाला, तदनंतर चेंडू आपण पाहू शकता रिप्लायवरती. बॅट अगोदर फेस बंद झाला, तदनंतर चेंडू मात्र विकेट किपरच्या हातामध्ये गेला. पहिलाच बॉल डॉट. आता येणाऱ्या 5ला 31 धावा पूर्ण करायच्या आहेत. 5 चेंडू आणि 31 धावा. पुन्हा एकदा या मॅचच्या दिशेने इथे अर्थातच गोलंदाज अंतिम ओव्हर हाताळण्यासाठी आलाय, तो म्हणजेच नचिकेत राहुल. चांगला फटका घेऊन काढलेला आहे. चेंडूला सरळ भिरकावून दिलाय, सीमारेषेच्या बाहेर येतोय. मनमोहक, बहारदार, क्रुशल मुवमेंटला षटकार. नक्की सारा गाव आज जमा झालेला आहे. आज किहीम गाव या ठिकाणी जमा झालेला आहे, ते म्हणजेच अर्थातच इथे बॅटर मिलिंदची बॅटिंग पाहण्यासाठी. येणाऱ्या 4 बॉलमध्ये 25 धावेंची गरज. अर्थातच घोटोडच्या वतीनं नाईट स्पर्धा आयोजित केली होती आणि आपल्याच माळी समाजाचा करण म्हात्रे बॅटिंगवरती होता. 4 बॉलमध्ये 25 धावेंची गरज होती. सर्वांना वाटलं की आता भैरचे संघ हरणार, परंतु त्याच वेळेला करण म्हात्रेने 4 षटकार मारले आणि 1 धाव अतिरिक्त मिळाली होती. तो सामना भैरचे संघ जिंकला होता. तोच आपल्या माळी समाजाचा करण म्हात्रे. पण तो आता त्या पद्धतीने नक्कीच होणार नाही आहे. आता 3 बॉलमध्ये 25 धावा इथे पूर्ण करायच्या आहेत. आपण पाहू शकतो रिप्लायच्या वतीने इथे टप्पा पडला, तदनंतर इथे बॅटच्या खालच्या हिस्साला हा चेंडू लागला आणि त्याचमुळे डॉट बॉल पाहायला मिळतोय. मॅचमध्ये आता औपचारिकता बाकी आहे. येणारे 3 बॉलमध्ये 25 धावेंची गरज. पुन्हा एकदा मिलिंद. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, कॅच मात्र ड्रॉप केली आहे, परंतु चेंडू चांगल्या पद्धतीने फील्ड केला. 1च धाव घेतली आहे आणि आता 1 धावेच्या साहाय्याने इथे धावफलकावरती बदलाव होतोय आणि आता 2 बॉलमध्ये 24 धावेंची गरज आहे. चांगला फटका, परंतु या फटक्यावरती चेंडूला सरळ भिकवून दिलाय. सीमारेषेच्या बाहेर येतोय षटकार. चांगल्या पद्धतीने घवघवीत यश मात्र प्राप्त केले आहे आणि आपला संघ आता नक्कीच थोडीशी वाट पाहावी लागेल. अजून देखील एक सामना तुम्हाला खेळायचा आहे.
चांगला फटका खेळलेला आहे या ठिकाणी. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे, कॅच पकड आणि या मॅच समाप्ती होत आहे. आज आपण या ठिकाणी पाहिलं तर शात्रक्य माळी समाज यांच्या वतीनं अलिबाग प्रीमियर लीग आयोजित केलेली आहे. हे पर्व दुसरं आहे, परंतु खऱ्या अर्थानं आपण जर पाहायला गेलं तर आज मात्र या ठिकाणी माळी समाजातील भरपूर अशी जी व्यक्तिमत्व आहेत ती आज उच्च स्तरावरती आहेत. आपले जे पूर्वज होते त्यांनी आपल्या मुलाबाळांना शिकवली, खूप काबाड कष्ट केले आणि आज तीच मुलं उच्च स्तरावरती आहेत. मग त्यामध्ये आपण पाहायला गेलं तर माजी आमदार भाई जयंत पाटील यांची अर्थातच पत्नी म्हणजेच आमच्या सर्वांच्या लाडक्या सौ सुप्रियाताई जयंत पाटील या देखील